नमस्कार मित्रांनो, आपल्याला भरपूर कमेंट येत होत्या की गौरांगला काम शिकव म्हणून. तर आज गौरांगला पहिल्यांदाच काम शिकवण्यासाठी घेतले. तर इथं महत्त्वाची गोष्ट मी क्लिअर करतो की गौरांगचं वय आहे 6 दात. 6 दात म्हणजे अंदाजे त्याचं वय 4 वर्ष ते 4.5 वर्ष. तर त्याचं काम शिकण्याचं वय निघून गेलं आहे, तरी पण आपण प्रयत्न करू त्याला काम शिकवायला, बघू जमतं आहे का. तर आज त्याला पहिल्यांदा घेतलं आहे. त्याचं वय 4-4.5 वर्ष अंदाजे. आणि गुरं म्हणजे एक आदत 2 दातमध्येच काम शिकतात. 2 दात म्हणजे एक 30 महिन्याचं असताना त्याला आपण कामाला झोपायला चालू करतो. 2 वर्ष झाल्यानंतर 30 महिन्यानंतर आपण त्याला काम शिकवू शकतो गुरांना. पण आता गौरांगला जास्तच वय झालं आहे, 4-4.5 वर्ष. मग लहानपणीच वळण लागतं ना, मोठं झाल्यावर वळण लागायला त्रास देतात. तर त्याच्यामुळं तो काम शिकायला गौरांग भरपूर त्रास देणार आहे. तरी पण आपण ज्यावेळेस आपल्याला कामातून रिकामा वेळ भेटेल ना, तर त्यावेळेस त्याला आपण काम शिकवायचा प्रयत्न करू. तरी आता प्रयत्न तर चालू आहेत, पण बघू. तर तो आता पहिल्या प्रयत्नात तर तो चालणारच नाही, कारण त्याचं वय गेलं आहे. तो लहान असताना तर चालला असता. आपला गवळा छोटा गोरा होता ना, गौरांगसोबतचा आपण गवळा, तर तो गवळ्या चलत होता कामाला. पण हा चलत नाही, कारण त्याचं वय जास्त झालं आहे. मित्रांनो, मी हा सोडचा वापर करतो आहे, पण त्याला जास्त काय मारत नाही. एकदम सॉफ्टली हलक्या हाताने मारतो आहे, जास्त मारत नाही. तरी बघू आपण प्रयत्न करून. जेव्हा आपल्याला वेळ भेटेल ना थोडा, तर ज्यावेळेस वेळ भेटेल तर त्यावेळेस त्याला आपण शिकवायचा प्रयत्न करू. आणि त्याच्यासाठी एकदम नवीनच आहे. परत चिमण्या त्याला मारायला बघतो आहे, तर त्याच्यामुळे तो चिमण्याला घाबरतो आहे गौरांग. म्हणजे भेकडपणा घेतला आहे चिमण्याचा गौरांगने. तर त्याच्यामुळे तरी बघू आपण त्याला. हे बघा, चिमण्या कसं तोंडाजवळ तोंड करतो ना, त्याच्यामुळं गौरांग भितो आहे मग. आणि भिल्यामुळं मान खाली टेकवतो आहे. आणि आता पहिलीच वेळेस चालेल की नाही म्हणून मी एक छोटं लाकूड बांधलं आहे पाठीमागं. पण ते एक लाकूड सोडावंच लागेल, कारण की गौरांग चलतच नाही. तर त्याच्यामुळे मग थोड्या वेळाने मी लाकूड सोडतो ते पाठीमागचं. मग बघूया चलतो आहे का. सर्जाला बाजूला बांधले. सर्जे तिथं नुसती घाई आहे की कधी तिकडं अवतकडे जाईल. मित्रांनो, जर गौरांग बसला नाही ना खाली, तर हा नक्कीच चालेल. फक्त त्याला जास्त वेळ द्यावा लागेल. आपल्या छोट्या वासरांना नॉर्मली थोडा वेळ द्यावा लागतो, पण गौरांगचं वय झालं त्याच्यामुळे जास्त वेळ द्यावा लागेल त्याला. पण तो फक्त बसायला नाही पाहिजे खाली. जर गौरांग खाली नाही बसला ना, तर मी बरोबर त्याला काम शिकवतो. एक 3-4 महिने लागतील त्याला काम शिकवायला, पण शिकवतो त्याला. आता थोड्या वेळाने मी बैलगाडीला बांधून मागे नेणार आहे, म्हणजे त्याला बैलगाडीच्या जवळची सवय लागली पाहिजे. त्यांनी बैलाला चालताना बघितलं पाहिजे की बैल कशी चालतात वगैरे. तर त्याच्यामुळे थोडंसं त्याला मी बैलगाडीला पण फिरवणार आहे पाठीमागे बांधून. आणि हळूहळू त्याला हे कामं पण दाखवायचे, बैल कसे करतात ते, म्हणजे त्याला सवय लागली. आणि आपण काही जास्त गौरांगला हाणमार करणार नाही, कारण की त्याचं वय निघून गेले काम शिकायचं. तर त्याच्यामुळे आपण त्याला हाणणार वगैरे काहीच नाही, प्रेमाने चालेल तो. जर त्याला मारलं ना बळजबरीने, तर तो खाली बसेल, म्हणजे अंग टाकून देईल. मग तसं करायला नको. तर त्याच्यामुळे हे बघा, थोडंसं प्रयत्न करून मी पाठीमागून ढकलून वगैरे चालतोय बऱ्यापैकी. मग त्याला आकडून धरले, ह्याला कसं दाबता. गवळ्या मस्त चलत होता राव, गवळ्या. गाडी गाड्या काय बघत नाही काय रोज करायला जाताना काम हे. यार आमचं काय. आणि जनावरपाशी गेलं कुठल्या सारखं मध्ये करीन आणि परेशान करीन. एक त्या गोऱ्याने एक लाट टाकली ना, मग कळण मोत्याला. गाडी सवय लावा. खरंच राव, गौरांग लयच परेशान करतो बरं. चलतच नाही, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तो फक्त पाय उचलायलाच तयार नाही, म्हणजे मोकळा पण चलत नाही. आता लाकूड सोडले पाठीमागचं, तरी पण मोकळं चालायला काय होतं त्याला पप्पांच्या मागं, पण चलतच नाही. तो घाबरायलाच लय लागले, पण थोडं चलतोय.
बाबू चल गावरा तर बऱ्याच पशुप्रेमींच्या कमेंट येतील की गुरांना बळजबरीने काम शिकवलं जाते, त्रास देतो. तर मित्रांनो, आपण काम शिकवतोय त्याला बळजबरीने. एकदा शिकेपर्यंत, एकदा शिकला ना तो तर स्वतःहून काम करतात गुरं, त्याच्यामुळे अडचण नाही. परत आपण त्याला जास्त काही त्रास देत नाहीत. समोर पप्पा ओढत आहेत आणि मी पाठीमागून ढकलतोय. आपण जास्त काही त्रास देत नाहीत. गावरान आणि एकदा काम शिकले ना बैल तर आपण त्यांच्याकडून एक लिमिटमध्येच काम करून घेतोय. वेळ होतेच नाही फार जास्त काही काम करून घेत नाही, म्हणजे ठराविक लिमिट त्यांची. चल हा चल गावरा चल गावरा आईने मोबाईलचा व्हिडिओ बंद केला ना तर त्याच्यानंतर गौरांग चालला. म्हणजे आम्ही त्याला घराच्या कडच्या दिशेने घेऊन गेलोत ना, हौदाकडच्या, तर हौदाकडे चालला थोडासा. मग तसाच म्हणजे या झोपणीला धरूनच शिळवाटातच घरी नेला. तर आपल्या घरापर्यंत जाईपर्यंत तो शिळवाटात चालला, म्हणजे तेच लजिती फजिती करत चालला. नकोय पण चालला तिथपर्यंत. मग आता चला पुढच्या वेळेस ज्यावेळेस वेळ भेटेल ना मला, मग त्यावेळेस परत झोपतो ह्याला. आणि प्लस पॉईंट असा आहे ना की गौरांग बसत नाही, ती एकदम चांगली गोष्ट आहे. पण त्याला मोकळं माणसं मागे चाललं काय त्याला माणसं मागे चालायला शिवाय नाही का त्याला एवढं काय वज आहे काय नाही. हा चल गावरा चल रे अरे तुला तर चल गावरा काय एवढं काय त्याला चल गावरा चल की चल चला आता बेटर लक नेक्स्ट टाईम असं स्वतःलाच म्हणतो. आणि आता गौरांगचं भास करतो, त्याला घरी घेऊन जातो. तुम्हाला असंच पुढचे गौरांगची ट्रेनिंग बघायची असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याला आपण हळूहळू काम शिकू.